तुमचं वक्तृत्व अत्यंत उत्कृष्ट आहे. तुमचं संभाषण कौशल्य अत्यंत परिमार्जित आणि परिष्कृत आहे. ते तुम्हाला सरस्वतीचा तुमच्या जिभेवर वास आहे असा तुमचे बोलण्यावरून मला जाणवतं. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक प्रशांत पवार सध्या PCR नांदेड या ठिकाणी आहे. माझ्याकडे मागील 3 वर्षापासून DSP या पदाचा देखील कार्यभार आहे. दिनांक 17 जुलै रोजी माझ्या जसं सुचलं तसं या पुस्तकाचे प्रकाशन CPR पुणे या ठिकाणी झाले. यावेळी या कार्यक्रमाच्या निवेदनाची संपूर्ण जबाबदारी सौ विद्या जितेंद्र जोशी मॅडम यांच्याकडे होती. मी पोलीस खात्यातील इतर काही लोकांकडून त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. त्यांनी ज्या पोलीस खात्याबद्दल जे काही योजना आहेत, कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निवेदन केलेत किंवा काही छोट्या क्लिप तयार करून गेल्या, मी त्या पाहिल्या, त्या ऐकल्या. त्यानंतर माझी खात्री झाली की आपल्या कार्यक्रमासाठी याच निवेदिका म्हणून हवे आहेत. मग मी त्यांचे संपर्क साधला आणि मग त्यांना या निवेदनासाठी एक विनंती केली. ज्यावेळी हा कार्यक्रम झाला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जो कार्यक्रम एखादा सत्कार असेल किंवा पुस्तक प्रकाशन असेल, त्या पुस्तकातले जे इंटिग्रेट्स आहेत किंवा त्या सत्कार असलेली व्यक्ती जी आहे तिचं जे कार्य आहे, याचबरोबर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ती जबाबदारी त्या निवेदिका आणि तिने लोकांपुढे मांडलेले विचार किंवा लोकांना बांधून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं की अशा प्रकाशनाला आलेले लोक किंवा कोणत्याही इतर कार्यक्रमाला आलेल्या लोकांच्या सर्वांच्या मनात भावना सारख्या असतात. त्या भावनांना शब्दरूप देऊन त्यांच्या काळजात हात घालायचं काम हे निवेदिकामध्ये असतं. आणि ज्यावेळी निवेदिका ही एखाद्या समोरच्या प्रेक्षकांच्या काळजात हात घालते आणि त्यांच्या भावनांना शब्दरूपाने मार्ग देते, त्यावेळी तो कार्यक्रम हा एक मंत्रमुग्ध होऊन जातो आणि सर्व त्या समरस होतात. आणि ही कला विद्या जोशी मॅडम यांच्याकडे ओतप्रोत भरून आहे हे मी इथे सांगेन. याचं कारण असं की ज्यावेळी माझा पुस्तकाचं प्रकाशन होतं तर माझ्या पुस्तक त्यांनी पूर्ण वाचलं. त्याच्यानंतर ज्यावेळी ते निवेदन करत होते त्यावेळी त्याला समर्पक असलेले सुभाषितं, मोठमोठ्या कवींच्या कवितेतल्या ओळी त्यांनी त्यात घातल्या. त्यामुळे एक प्रकारची उंची त्या कार्यक्रमाला मिळाली होती. काय होतं की निवेदिकाने नुसतं पाठांतर केल्यासारखं बोललं आणि नुसतं व्यासपीठावर लोकांचं कौतुक केलं तर तो कार्यक्रम हा रटाळवाणा होतो. पण असं माझ्या कार्यक्रमामध्ये कुठेही कणभर देखील असं वाटलं नाही की हा कार्यक्रम थोडासा संत होतोय किंवा तो रटाळ होतोय. याचं सर्व श्रेय हे जोशी मॅडमना आहे. निवेदन म्हणजे काय? जे आपल्याला भावतं, जे आपल्याला बांधून ठेवतं, जे आपल्याला त्यातल्या वातावरणाशी कार्यक्रमाशी समरस करून ठेवतं, ते म्हणजे निवेदन. आणि या सर्व गुणांनी संपन्न असलेल्या मान्य सौ विद्या जितेंद्र जोशी मॅडम आपल्याला उत्तरोत्तर अशीच या क्षेत्रामध्ये प्रगती होवो याबद्दल मी आपणाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आवर्जून अगदी धावपळीत आल्या आणि 2 तास त्यांनी आपल्याला सर्वांना अगदी घेऊन ठेवलं. अशा चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित कार्यक्रम आपल्याला सादर केला. आपली चांगली करमणूक केली, आपल्याला चांगली माहिती दिली, ज्ञान दिलं, काही जागृती करण्याचं काम त्यांनी, प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याबद्दल घोडेकर परिवाराच्या वतीने मी या उभयतांचं, कृषी उभयतांचं मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी या हॉलच्या वरच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही पाहुण्यांनी जाऊ नये अशी माझी घोडेकर परिवाराच्या वतीने सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. मी इथपर्यंत येऊन पोचलो. MS झालो, नंतर FRCS झालो, PhD झालो आणि देवाच्या कृपाने 1991 पद्मश्री, 2003 पद्मभूषण आणि 2012 पद्मविभूषण किताबसुद्धा मिळवले. तर मंडळी,
मला सांगण्याचा उद्देश मला काय एवढी सन्मान मिळाला हा सांगायचा नाही मला. बरं केलं आपण मगाशी जोशी विद्या म्हणालात की डॉक्टर ही देवाची दुसरी आवृत्ती ह्याच्यावर आलेली आहे, त्याला आपण जागलं पाहिजे. मी इथे बसला असताना मला एक गोड आवाजात कोणीतरी बोलतं आहे असं मला ऐकून आलं आणि माझी प्रशंसा खूप चांगली केली. नंतर पाहतो तर ती विद्या जोशी, अगं तू इतकं छान माझ्याबद्दल बोलले की मी तिथे बसला असताना मला वाटलं तू इतर कोणाबद्दल बोलते. तर अशा तऱ्हेनं जर आपल्याला कॉम्पेरर किंवा अँकर चांगला मिळाला ना की कार्यक्रम असा छान होतं. त्यामुळे तुझं पण कौतुक करावं असं वाटतं मला. आम्ही सगळ्या घर बांधलं होतं आणि घर बांधताना मी सांगायचं कोणी बघायला आलो की मी सगळं डिटेलमध्ये सांगायला लागायचो. त्याला इंटरेस्ट असो नसो तर माझी बायको पाठीमागे उभं राहायची आणि माझा शर्ट खाली ओढायची. शर्ट खाली ओढलं की मी समजायचं आता गप्प बसायचं. मला वाटतं विद्या तू काय माझा शर्ट ओढतेस की काय. मी बराच वेळ बोलत बसलो आणि मला एक ह्याच्यात फार आवडलं. माझं हे करून देताना ओळख करून देताना मला एक कोल्हापूरचा प्रसंग आवडला. तिथल्या नॉन महाराष्ट्रीयन माणसांनी जसं आपण इंग्रजी म्हणतो की डॉक्टर संचिती नीड्स नो इंट्रोडक्शन, त्यांनी मराठीमध्ये भाषांतर काय करावं, डॉक्टर संचितीबद्दल न सांगितलेलं बरं. आता तसं तू काही बोलली नाहीस त्यामुळे तुला आणखीन आशीर्वाद.